ला जातोय आज या ठिकाणी पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना मित्र पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही परंतु तुफान पिंपलासला तुफानी खेळी करावी लागेल। आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना बंदरामारुती काल्हेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच इथे तुफान पिंपलास संघासाठी शुभेच्छा आहेत। न्यू तुफान पिंपलास नवीन 40+ संघाचे संघनायक सुनील पाटील यांनी आपल्या सिनियर संघाला शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर कुणाल आणि किशोर पाटीलसाठी त्यांनी खास करून इथे स्पेशल त्यांना ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। गोलंदाजीसाठी विकेट हॅट्रिक 1000 आणि फलंदाजीसाठी चौकार षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुनील पाटीलने लावलेलं आहे। धन्यवाद सुनील पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यस या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात। गोलंदाज तयार होते, गोलंदाजी मार्क वरती पाहूया। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेहमीप्रमाणे पाहायला मिळते। पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे। मिडविकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली पाहायला मिळाली। एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टॉप 5 मध्ये संघ पाहायला मिळतात। नंबर 1 वरती बंदरामारुती काल्हेर तो इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रम स्पॉट ओरुनवकर जो दुसऱ्या दिवसातून क्वालिफाय झाला होता। मरवाई केवनी दिवे एक नवीन संघ आहे, परंतु एक चांगली कामगिरी पाहायला मिळते। यानंतर आपण पाहतोय चांगला फटका कव्हरच्या रिजनला ट्रॅव्हल्स होतं, इनफिल्डच्या वरतून चेंडू थांबला नाही, गेला सीमा पार, चौकार। नंतर आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे त्यांच्या मागोमाग ही चांगली कामगिरी करतोय। या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। सुरुवात झाली हंगामाला त्यावेळेस जय बजरंग कारिवली हा संघ टॉप वरती काम करत होता, परंतु जसं या बाकीच्या संघांना लय सापडत गेली त्यानंतर क्रॉस करताना पाहायला मिळालं। जॉली कामतगर आणि कारिवली हे दोन संघ असे होते की सुरुवातीच्या कालामध्ये दमखम चांगला पाहायला मिळाला। या ठिकाणी हलकीशी अपील केली होती, परंतु आपण पाहतोय डावे स्टिक सोडून जाणारा चेंडू तपासला जातो। यस बॅट कट आहे, पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक धाव घेतली जाते, एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती जाऊन पोहोचते। त्यानंतर आई गावदेवी सोनाले या संघाने सुद्धा खूप प्रभावित केलं आणि या चालू अंगामध्ये वेताल कोपर हाही संघ एक नावारूपाला चांगला आलेला आहे। यावेळेस पाहतोय चांगला चेंडू हाताला गेलाय, अपील सुद्धा केली गेली, परंतु एक चिकी सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे। पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली। पुढची धाव घेतली जाईल का, थोडंसं मिसफील्ड फंबलिंग आणि लगेच आपण पाहतोय हलक्या पावलाने या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत। पहिला सामना अप्रतिम विजय संपादन करताना पाहायला मिळालं। 50 धावांचं टार्गेट असताना कुठल्या प्रकारचा प्रेशर घेतला नाहीये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तो सामना फिनिश केला होता। एक दहशत दहादेगारी करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे, धावसंख्या धावफलकावरती 9 या अंकावरती योगेश यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालेला आहे। यावेळेस स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश, यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून, लोंगांच्या रिजनला चेंडू फरार होता सीमारेषे बाहेर, चौकार। चौकारच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते। यस या ठिकाणी आता नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्मान्य बालारामजी चौधरी साहेब उपस्थित झालेला आहे, त्यांचा आपण करूया या ठिकाणी येतोजे स्वागत आणि सन्मान। आपल्याकडे वेळ आहे, अवसर आहे, तर आपण करूया सन्मान्य बालारामजी चौधरी साहेबांचा। सन्मान्य नंदूजी बजागे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण बालारामजी चौधरी साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते। अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे या संस्कृतीचं जतन या ठिकाणी करताना पाहायला मिळते। वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली यांच्या माध्यमातून वरालदेवी चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये आपण पाहतोय सन्मान्य बालारामजी चौधरी साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान।
थँक्यू, धन्यवाद. वलय खेळाकडे आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 13 या अंकावरती लागली गेली आहे, गणली गेली आहे. या हंगामामध्ये आपण पाहिलं तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने एक मारा लेकिन सॉलिड मारा, साता समुद्रा पार जाण्याची संधी मात्र तिथनं लाभली गेली. काय स्मित अशी आहे गणेश ठाकरेंच्या चेहऱ्यावरती पाहू शकता आपण. आता या ठिकाणी दशरथ दादा असतात तर निश्चित तेच बोललं असतं, चाराण्याची कोंबरीने बाराण्याचा मसाला. पुढे चेंडू पाहूया. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धाव इथं पूर्ण करताना पाहायला मिळतात. सिंगल डबलचा खेळ ही चांगला होतोय, मोठे फटके येतात. 2 धावेने धावसंख्या 15 या अंकावरती लागल्या जात आहेत. निश्चित या सामन्यांचा आनंद घर बसल्या आपण पाहतोय. हे चौकारांचा बादशाह संबोधणारा शैलेशजी पाटील यांच्या माध्यमातून एन्जॉय केलं जाते आणि स्पर्धेला आयोजन नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर आपलंही खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वरालदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय चौकारच्या मध्येने धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. किशोर यावेळेस पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला होता, स्लोचा मारा ठेवला होता आणि सरळ एस्टेनच्या वरती निघून जातोय. सेपल झाले होते, क्रॉस झाले होते, जागा बनवला होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क नाही. निर्धावची सांगता किशोर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुफान पिंपलास हा एक चांगला संघ आहे, आपण नेहमी पाहतोय. आज या ठिकाणी मात्र एक बलाढ्य संघासमोर खेळत असताना आपली कामगिरी कशा प्रकारे होते हेही पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतोय. चेंडू ऑन साईडला जातोय, मिडविकेटच्या रिझन मध्ये डीपला ट्रॅव्हल झाला, चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस न्यू मिलन पायगाव. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण या इनिंग नंतर आपला नाणेफेक केले जाईल. एका बाजूला एजी स्पोर्ट निंबवली तर दुसऱ्या बाजूला न्यू मिलन पायगाव. दोन्ही संघांची कामगिरी या फॉर्मॅटमध्ये सेम पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका आहे, चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. चौकार चार धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. सहज सोप्या धावा बनताना दिसत आहेत. कुठल्या प्रकारची तपलीक कठीण परिस्थिती निर्माण पाहायला मिळत नाहीये. हव्या तशा धावा जमा करताना पाहायला मिळते ही जोडी योगेश आणि राजन. या ठिकाणी आपण पाहिलं तर राजन यांनी सुद्धा 2 चौकार आणि योगेश यांनी सुद्धा आपण पाहतोय 2 चौकार पाहायला मिळत आहेत. बरोबर ना. 25 यावेळेस फुल टॉस बिमर हाताळल्या गेला आहे. आपण पाहतोय तर या ठिकाणी खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून आणि येणारा चेंडू हा फ्रीट असेल, कारण नो बॉल चेंडू घोषित केला गेला आहे. व्हेरिएशन बदल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता बलून चेंडू हाताळण्याचा. 2 धावेने 27 अंकावरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर हा फ्रीटचा चेंडू आहे आणि समोर योगेश ज्याची नजर बरोबर चेंडूवरती बसलेली आहे. कशा प्रकारे हाताळणी होतोय पाहूया. हाफ ट्रॅकर आणि उडवला. इथं पाहतोय आपण कव्हरच्या रिझनला गॅप आहे, चेंडू थांबत नाहीये. हा चेंडूही जातोय सीमा पार. चौकार शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चौकारच्या मदतीने डावाला मिळतो आकार. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत.
एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण अजून कुठल्या प्रकारचा गडी इथं बाद झालेला नाही आणि अफलातून धावसंख्या धावफलकावरती झलकताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्पर्धा सजवली गेली आहे. त्याच्यामध्ये ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते स्पर्धा. अतिशय चांगल्या पद्धतीने साफसुथरा असा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्या डीजे मास्टरला निश्चित मी धन्यवाद देईन, अनिकेत डीजे. कारण खूप चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय आवाज दिला जातोय, ध्वनी चांगली वाजवली जाते. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. सेफ लँडिंग होईल, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. धावा बनवण्यामध्ये मी तर म्हणेन कुठल्या प्रकारची परिस्थिती गंभीर निर्माण केली गेली नाही आतापर्यंत. अंबादास यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. मिस टाइम जरूर झाला होता, परंतु लेग फॅक्टर पाहू शकता आपण. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. आज सर्वच्या सर्व बाजूने बंदरावरती काल्यर यशस्वीरित्या खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र समोर ठेवला होता आणि अतिरिक्त आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद होते. बल्लेबाजी करण्यामध्ये माहिर शैलेश या ठिकाणी उपस्थित होते. पाहूया मागील मॅचमध्ये सुद्धा हाहाकार माजून ठेवला होता. पहिल्या चेंडूचा फेस करतोय. बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या अंगामध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार लागण्याचा जो विश्व भीम पराक्रम केला गेला होता, तो हा फलंदाज या मैदानावरती पाहायला मिळते. कालेराम केनी सरांनी उल्लेख निश्चित केला की आता मात्र त्यांच्यावरती बक्षीस लावणाऱ्याने सुद्धा हात आखरलेले आहेत. कारण कधीही ते प्रहार करू शकतात, कधीही आक्रमण करू शकतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची सांगता होते. पहिले ज्यावेळेस 6 बॉलांनी 6 षटकार खेचले त्यावेळेला तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्यानंतर मला तर 7 का 8,000 रुपये पण मिळाले होते. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची सांगता धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 34 अंकावरती. आणि अल्पेश गायकवाड म्हणतात की भाऊ पाटील सर आपण थोडं रंगामध्ये या. यस, कारण अल्पेश गायकवाडचे गाववाले ही मॅचचा आनंद घेत आहेत. अल्पेश गायकवाड यांच्याकडे तुम्हाला पारितोषिक सुद्धा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय चेंडू हाताला गेला जातो या ठिकाणीही. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्ला जातो आणि गती परिवर्तन अंबादास यांच्या माध्यमातून इथेही पाहायला मिळतोय. धावा या ओव्हरमध्ये खूप कमी खर्च केले गेलेत. आतापर्यंत 4च धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजे आपण पाहू शकता एक भलामट्टा संघ आहे, त्या संघासमोर खेळत असताना इथं मात्र एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू काय घडतं पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस उचली देणार हा चेंडू स्क्वेअर अंपायरच्या रिझल्टमध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक अतिशय कारगर आणि असरदार मी तर म्हणेन पिंपला संघासाठी पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्यामध्ये 18 या ओव्हरमध्ये त्या धावा कुठेतरी कंट्रोल केल्या गेल्या आहेत. कारण आपण पाहतोय स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्या अनुषंगाने धावा बनणं गरजेचं होतं एका बाजूने विचार केला, परंतु त्यांना थांबवण्याचं एक चांगला काम अंबादास यांनी केलेलं आहे. यानंतर एजी स्पोर्ट निंबवली वर्सेस न्यू मिलन पायगाव. प्लीज दोन्ही टीमच्या संघ नायकाला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. विनंती असेल. एजी स्पोर्ट निंबवली वर्सेस न्यू मिलन पायगाव.
यस, सुनील मात्रे यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की जर पाय हाताने जर चेंडू अडवला असता तर बाद दिला गेला असता, परंतु बॅटला लावलेला आहे. बचावात्मक खेळ तिथं पाहायला मिळाला होता. यस, सन्माननीय अमोलजी चौधरी साहेबांचाही या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाले आयोजित वरालदेवी चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपला मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. रमेश यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. धावसंख्येवरती नजर टाकली तर 35 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. अंबादास यांनी खूप प्रभावित केलं, चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. विकेट घेतलं नाहीये, परंतु धावांवरती अंकुश जरूर लावला गेला. 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. रमेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतंय, रेडी होतंय. चला वेळ कमी खर्च करा प्लीज, विनंती असेल. एजे स्पोर्ट निंबोली आपण आल्याची नोंद करायची आहे. न्यू मिलन पायगाव संघ इथं उपस्थित आहे. प्लीज एजे स्पोर्ट निंबोली संघानेही रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस उडवलाय, काय घडतं पाहूया. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जेल सुटला जातोय, काय घडतंय. षटकार. यस.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते, पाहूया या वेळेस वड शॉट, क्या बात आहे, हवाई सपार, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. मग अजून एखादा मोठा फटका जर आला तर त्या ज्या धावा असतील त्या डेंजर झोनच्या असतील. इथनं जे टार्गेट चेस करत असताना कुठेतरी त्याची डोकेदुखी ठरेल. पाहूया गोलंदाज रमेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज टर्न. यावेळेस क्या बात आहे, सरळ निघून जातो किपरच्या हातामध्ये. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, पडल्यानंतर हालचाली झाली नाही आहे, सरळ निघून गेला, निर्धावची झाली सांगता. शेवटचा अंतिम चेंडू 49 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आपण पाहिलं तर 2 षटकार जरूर लागले गेले शैलेशच्या बॅटमधून, परंतु ते 2 षटकार लावण्यासाठी बॉलही तेवढे घेतलेले आहेत. 8 चेंडूंचा सामना केला, त्याच्यातील 4 चेंडू निर्धाव, डॉट. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू काय करतोय. ठेला फुलटॉस आणि इथं मात्र पाहतोय पण चेंडू सीमा पार, षटकार. या 6 धावेने 55 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. अब तक 56 धावांची आवश्यकता असेल तुफान पिंपला संघासमोर. चला दोन टीम अमोलजी चौधरी साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान. मित्र आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेची मायेचे उपदार शॉल फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. वेलकम सीतारामजी गुलवी, एजी स्पोर्ट निंबवली संघाचे एक सिनियर खेळाडू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू मिलन पायगाव आणि एजी स्पोर्ट निंबवली दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस को बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचंय. नितीनजी गवली आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. नितीनजी गवली देखील आपल्या संघटनेचे सहसचिव आहेत. जगदीशजी पाटील आणि अमोल चौधरी दोन्ही मान्यवर विनंती आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी कुमार विशाल भगवान चौधरी नाणेफेकी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तिथे आमचे दोन्ही संघाचे संघनायक मनोज ठाकरे यांच्या समवेत जोडलेले आहेत. ओव्हर टू मनोज ठाकरे. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आजच्या दिवसातील ही एक मॅच मित्र आपल्याला चांगली पाहायला मिळाली. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत.
यस, एजी स्पोर्ट निंबोली संघाचे संघनायक कॉलिंग करतायत छापा असा, आणि तेच आलेलं आहे. तर विनंती असेल मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल जे आहे ते एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या बाजूने लागलेला आहे. यस, टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की एजी स्पोर्ट निंबोली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि एक 5 ते 10 मिनिटात आपला निर्णय जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि आमच्या सहकारी खेळाडू मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. भिवंडी पश्चिमचे विजय हॅट्रिक लोकप्रिय आमदार महेशजी प्रभाकर चौगुले साहेबांचा, त्यांच्या समवेत नारायण शेठ चौधरी साहेब असतील, त्यानंतर निलेशजी चौधरी साहेब आणि हनुमानजी चौधरी साहेब हे विद्यमान नगरसेवक आहेत. आणि या चारही मुख्य मान्यवरांची थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. वरालदेवी 40+ क्रीडा मंडळ ताडलीच्या वतीनं वरालदेवी चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. आज जय भोलेनाथ सरुलीपाडा काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये पोहोचू शकला नाहीये आणि तुफान पिंपळस संघाला पहिल्या सामन्यातून पुढे चाल देण्यात आली. त्यानंतर बंद्रामूर्ती कल्लेर संघानं गावदेवी अंजूर संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी खेळताना पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात 55 आणि 56 धावांचं लक्ष आहे. नितीनजी गवले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत. त्यानंतर त्यांच्या जोडीला आपण पाहतोय भरत मुकादम, गणेश ठाकरे आणि सीताराम गुलवी. सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच श्यामजी चौधरी साहेबांकडून खास करून जगदीश म्हात्रेला इथे एक ब्रेकिंग न्यूज आहे. सलग 3 षटकार, तब्बल 5,000 रुपये. क्या बात आहे. आज श्याम चौधरी साहेब आणि त्यानंतर वासुदेवजी चौधरी साहेब मास्टर 40+ चे हे पदाधिकारी आहेत, चांगले खेळाडू आहेत. आणि जगदीश म्हात्रेसाठी खास करून षटकार हॅट्रिकला श्याम चौधरी साहेबांकडून तब्बल 5,000 आहेत. बघूया जगदीश म्हात्रेला संधी आहे. पहिला चेंडू राजन डी ओव्हर द विकेट ना, अगदी चांगला सेन्सिबल क्रिकेट. नक्की जगदीश म्हात्रेनं एक रिस्की सिंगल इथे कंप्लीट केलेली आहे. विलास पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विलास पाटील देखील आमच्या भिवंडी ग्रामीण 40+ लॉट कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत. प्रत्येक स्पर्धेला त्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. शैलेश पाटील असतील, विलास पाटील, त्यानंतर प्रमोद भोईर, जगदीश म्हात्रे, ज्ञानदेव पाटील, राजन डी हे सर्व लॉट कमिटी मेंबर आणि संघटनेचे सदस्य पदाधिकारी आहेत. सर्वांची नेहमीच उपस्थिती आपल्याला प्रत्येक स्पर्धेतून पाहायला मिळते. इथे हा चेंडू रमेश यांच्यासाठी वाईटचा इशारा केलाय पंच भाऊ पाटील सरांनी. दत्तकृपा पिंपलास रेग्युलर संघाचे सागर गायकवाड यांच्याकडून देखील तुफान पिंपलास संघाला शुभेच्छा आहेत. आणि आमचे अल्पेश गायकवाड यांचे बंधू आहेत. बघूया चेंडू अगदी चाललाय डीप मिड विकेट रिझनकडे. चेंडूला पकडलाय राजन आरनं. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2. धावसंख्या 4 वर पोहोचलेली आहे. 2 चेंडूमध्ये 4, 24 मध्ये बनवायचे 56. नक्की जिथे तुफान पिंपळास संघाला एक चांगली संधी चालून आलेली आहे. कारण की 56 धावा या खेळपट्टीवर जास्त नाही आहेत. अगदी टणक खेळपट्टी आहे. मातीची खेळपट्टी जरी असली तरी गोलंदाजी मात्र धुलाई आपण पाहिलेली आहे. फलंदाज बाद झालेत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात रमेश.
पाहिलं होतं सलग 13 विजय या संघाच्या नावी होते. मात्र त्या संघाला आता मागे टाकून वीर तानाजी दापोडे संघानं 2025 मध्ये सलग 14 विजय आपल्या नावावर कोरलेले आहेत. शिवाजी म्हात्रे यांच्याकडून जगदीश म्हात्रेला प्रत्येकी षटकार 500 आहेत आणि आमचे श्याम चौधरी साहेबांकडून सलग 3 साठी तब्बल 5000. काय चेंडू टाकलाय, वा. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्टिकच्या दिशेनं भरपूर वलन घेतला होता. सचिन इताडकर यष्टीरक्षक अपील त्यांनी जरूर केली होती. बघूया आमचे दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करत आहेत. इथे यष्टीरक्षकाची अपील आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग पंच सुरेश घरत आणि मेन पंच भाऊ पाटील दोन्ही पंचांनी आपसमध्ये चर्चा केलेली आहे. आणि फलंदाज कॉट बियान संतोष मालीची मोठी विकेट या सामन्यातून. फलंदाज बाद. दिवे 2 अंतिम 1 उपविजयी असे 3 ट्रॉफी उचललेत. त्यानंतर वीर तानाजी दापोडे 2 अंतिम 1 तिसरा आणि 1 चौथं पारितोषिक. त्यानंतर आपण पाहिले तर जय बजरंग कारिवली या संघाने देखील 2 ट्रॉफी उचललेत प्रथम पारितोषिक. आणि त्यानंतर 1 मध्ये आमचे 6 संघ आहेत त्यांचं देखील आपण इगतवारी यानंतर करणार आहोत. हा चेंडू काहीसा स्वेर आहे. राजन डीचा खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 5 2 बाद 5 56 बनवायचे आहेत म्हणजे अजून 51 धावा शिल्लक आहेत. हा चेंडू सुरेख चेंडू आपण पाहिला आहे. इथे फलंदाजानं जागा का सोडलेली आहे. छत्रपती आलेत. शिवा म्हात्रे तुफान पिंपळा संघाचे संघनायक सध्या ऑनलाईन आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. आणि जगदीश म्हात्रे यांच्यासाठी त्यांनी त्यांना स्पेशली इथे प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलेले आहे. धन्यवाद शिवा म्हात्रे. 5 संघानं नक्कीच अगदी पाहिलं तर चांगली कामगिरी. त्यानंतर प्रत्येकी 1 विजय. जॉली कामतगार 1 विजय अंतिम 2 उप आणि 1 तृतीय. त्यानंतर आई गावदेवी सोनाले 1 अंतिम 2 उप. वेताल कोपर 1 अंतिम 2 उप. त्यानंतर गावदेवी भादवड 1 अंतिम 1 उप आणि 1 उपांत्य अशा 3 ट्रॉफी उचललेत. एजी स्पोर्ट निंबवली संघाने देखील 3 ट्रॉफी चालू सीझनमध्ये उचललेत. 1 प्रथम 1 द्वितीय आणि 1 चतुर्थीय. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरबाडा 1 प्रथम आणि 1 द्वितीय ट्रॉफी उचललेली आहे. तर शेलोमता वर्ल्ड संघानं देखील 1 अंतिम आणि 1 तृतीय ट्रॉफी उचललेली आहे. आत्तापर्यंतचा चांगला अपडेट आमच्यापर्यंत अल्पेश गायकवाड, नितीनजी गवली आणि संतोष तरे आमच्यापर्यंत पोचवत राहत आहेत. धन्यवाद नितीनजी गवली, संतोष तरे आणि अल्पेश गायकवाड. नवीन फलंदाज बघूया. योगेश पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद धावा बनलेत 5. आता 3 ओव्हरमध्ये अजून शिल्लक आहेत 51 आणि गोलंदाजीसाठी आज शैलेश म्हात्रेला संधी दिलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे शैलेशकडून अशा अपेक्षा वाढलेत. बघूया शैलेश राऊंड द विकेट ना जगदीश म्हात्रे यांच्यासाठी. आम्ही पुन्हा एकदा जगदीश म्हात्रेंना खुश खबर देऊ.
श्याम चौधरी साहेबांकडून सलग 3 षटकारासाठी 5,000 आणि शिवा म्हात्रे तुफान पिंपळस संघाचे संघनायक यांच्याकडून प्रत्येकी षटकार 500. क्या बात है, क्या बात है. विलास पाटील सरांनी देखील आता हात खोललेले आहेत. सलग 3 षटकारासाठी 1,000. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. दया भंडारी चेंडूला उचलतायत, फेकतायत. वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. नक्कीच अगदी जगदीश म्हात्रे यांच्यावर त्यांचे सहकारी मित्र काफी खुश आहेत. विलास बालू पाटील यांनी देखील 1,000 षटकार हॅट्रिक. शिवा म्हात्रेनं प्रत्येकी षटकारासाठी 500 लावलेत. तर श्याम चौधरी साहेबांनी तब्बल 5,000 लावलेत. गरज आहे सध्या तुफान पिंपळस संघाला देखील. हा पहिला मला वाटतं येईल, बघूया. अगदी चेंडू चाललाय आउट ऑफ पार्क. षटकार एक तर आलाय. शिवा म्हात्रेचं 500 रुपये. नक्कीच आता अजून 2 बाकी आहेत. धावसंख्या 13. चेंडू टाकून झालेत 8. 56 बनवायचे आहेत. आणि सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय तुफान पिंपळस संघाकडून. तुफान पिंपळसचं तुफान आपण पाहिलं होतं 2009 मध्ये. सलग 13 विजय या संघाच्या नावी आतापर्यंत होते. आणि इथे दुसरा देखील. क्या बात आहे. अगदी इथे फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. धूमधडाक्यात जगदीश म्हात्रेनं. डीजे ₹7,000 मानकरी जगदीश म्हात्रे ऑन दी फायर. जगदीश म्हात्रेकडे क्षमता आहे. नक्कीच जगदीश म्हात्रे संघटनेचे सहसचिव देखील आहेत. नक्कीच बघूया. एक मारा लेकिन सॉलिड मारा असं बोलावं लागेल. आणि हा चेंडू इथे पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या 20. आणि हा फटका फसलाय. बघूया संतोष मडवी. चांगले प्रयत्न होते. डीप एस्टा कव्हरला झेल ड्रॉप झालाय. धावा मिळतील 2. जगदीश म्हात्रेंचा प्रयत्न चांगला होता. आता 7.5 मधून त्यांचे 6.5 मायनस आहेत. कारण की श्याम चौधरी साहेबांचे 5 आणि विलास पाटील यांचे 1,000. फक्त 1,000 मिळतील शिवा म्हात्रे यांचे. चला असो. बक्षीस चांगली लावली. फलंदाजी देखील चांगली करतात. संघाची टोटल 22. चेंडू टाकून झाले 10. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्की जगदीश म्हात्रेनं सामन्याचं आव्हान जिवंत ठेवलाय. हा फटका इनसाइड आउट. अप्रतिम. इथे देखील झेल ड्रॉप. इथे अरविंद पाटीलला दुखापत झालेली आहे. नक्कीच अगदी झेल ड्रॉप झालाय. शैलेश म्हात्रे नाराज. याआधी संतोष मडवीनं झेल सोडला. त्यानंतर अरविंद पाटीलनं झेल सोडलाय. आणि जीवनदान कोणाला तर जगदीश म्हात्रेला. धावसंख्या 24. 11 मध्ये 24. 13 मध्ये 32. बघूया. 11 मध्ये 24 तर आलेत आणि आता 13 मध्ये 32 अजून बाकी आहेत. आणि हा फटका चाललाय अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जगदीश म्हात्रेंना जीवन
नक्कीच जिथे सामना आपल्या संघाच्या बाजूनं वळवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी श्याम चौधरी साहेब देखील खुश आहेत. भले षटकारची हॅट्रिक झाली नाही, मात्र जगदीशची फलंदाजी आज त्यांना पाहायला मिळालेली आहे. नक्कीच प्रभाकर मडवी मास्टर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील तुफान पिंपळस संघाला शुभेच्छा दिलेत. आमचे घनश्यामजी भोईर असतील, विनोद पाटील, त्यानंतर सुनील पाटील आणि शिवा म्हात्रे, वृक्षण गायकवाड यांच्याकडून देखील जगदीश म्हात्रेला आणि ऑल टीमला शुभेच्छा आलेत. 12 मध्ये 26 काय हवा वाहते. अगदी जिकडे वारा तिकडेच मारा तरच धावा बनतील. कारण की उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी पोषक वातावरण या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. नक्कीच धर्मराजा ग्रुपचे करता धरता संस्थापक अध्यक्ष, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, गटनेते, सभागृह निलेशजी चौधरी साहेब आणि त्यांच्या समवेत भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय विजयी हॅट्रिक आमदार महेशजी प्रभाकर चौगुले साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. नक्कीच आपण पाहतोय महेशजी चौगुले साहेब आणि निलेशजी चौधरी साहेबांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे. धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिवंडी, त्यानंतर सभागृहाचे गटनेते, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक आणि भिवंडी पश्चिमचे विजय हॅट्रिक लोकप्रिय आमदार महेशजी प्रभाकर चौगुले साहेब, आपलं वरदेवी चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सध्या जो सामना सुरू आहे बंद्र्या मारुती काल्हेर आणि तुफान पिंपलास, 56 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे फलंदाजी करणाऱ्या तुफान पिंपलास संघाला. आणि 13 मध्ये बनवलेत 31 आणि आता 11 मध्ये बनवायचे आहेत 25. अतिशय चांगला सामना. बंद्र्या मारुती काल्हेर संघानं आज शैलेश म्हात्रेला गोलंदाजी दिली आणि तब्बल 25 धावा त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केलेत. इथे चेंडू सचिन इताडकडला पकडता आला नव्हता, मात्र दया भंडारी शॉट फाईन लेगला उभे आहेत. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धावेल. सिंगलला धावसंख्या 32. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 24. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. मात्र इथे जगदीश म्हात्रे ज्या पद्धतीने फलंदाजी करतात तुफान पिंपळाच्या आशा वाढलेल्या आहेत. हा फटका पुन्हा एकदा चाललाय, बघूया ऑन साईडला. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि इथे योगेशला आता स्ट्राईकवर संधी मिळालेली आहे. जगदीश म्हात्रे यांच्यावर थोडासा थकावपणा जाणवतोय. सलामीला आलेत. 3 षटकार, 3 वेळा दुहेरी आणि 2 वेळा सिंगल अशा धावा त्यांनी आतापर्यंत 26 या सामन्यातून पूर्ण केलेले आहेत. मिथून तरे योगेशसाठी चांगला चेंडू, अगदी सुरेख लाईन अँड लेंथ मध्ये आपण व्हाईट यॉर्कर चा चेंडू पाहिलाय. मान्यवर कक्षामध्ये आमचे लाडके मान्यवर महेशजी चौगुले साहेब, भिवंडी पश्चिम मध्ये विजयी हॅट्रिक. जबरदस्त चेंडू अराउंड दिले, त्रिफलचित बाद, ऑफ स्ट्रिक उखडलेली आहे मिथून तरेनं आणि ते फलंदाज बाद झालेत योगेश डीजे. संघाला पराभूत करून तर कालच्या गटातून आपण पाहिलं तर वेताल कोपर हा संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा आपण पहिला सामना पाहतोय. धर्मराजा ग्रुपचे
संस्थापक अध्यक्ष भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व निलेजी हरिचंद्र चौधरी साहेबांना देखील आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली होती धर्मराजा चषकाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेचे प्रणेते करता धरता सर्वा वन मॅन शो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक निलेजी चौधरी साहेबांचं देखील महेशजी चौगुले साहेबांच्या समवेत या स्पर्धेला आपण त्यांची अमूल्य भेट पाहतोय. संपूर्ण वरालदेवी क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब. धावा बनलेत 34, आता बनवायचे आहेत अजून 22. 7 चेंडूमध्ये 22. मिथून तारे हा फटका जगदीश म्हात्रेचा क्लास चेंडूला पाठवला आउट ऑफ पार्क. षटकार भाऊ पाटील यांची ऍक्शन बघा अजून स्लो करा. यस धन्यवाद. काल 1,500 तो गुलवी हे देखील जॉईन झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शंकरजी गुलवी SK एंटरटेनमेंट चे प्रोवायडर शंकरजी गुलवी. त्यानंतर आमचे राम गुलवी असतील, विजय गुलवी. नक्कीच सिनियर 40+ मध्ये अल्पेश गायकवाड आपण असे 2 संघ पाहतोय. एजी स्पोर्ट निंबोली ओनली गुलवी कंपनी आणि जय हनुमान सारंगाव ओनली पाटील असे 2च संघ आहेत की ज्या संघामध्ये एकच सरनेम तुम्हाला पाहायला मिळतोय. एजी स्पोर्ट निंबोली गुलवी कंपनी आणि जय हनुमान सारंगाव पाटील कंपनी. 6 मध्ये 16 आणि दया भंडारी आलेत. कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नक्कीच रमेशदादा पाटील. त्यानंतर संतोष म्हात्रे यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आलेत. 6 मध्ये 16 पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना दया भंडारी. फलंदाज संदीप. इथे चेंडूला अगदी ग्लान्स केला हलक्या हाताने खेळलेले आहेत. इथे जगदीश म्हात्रेला संधी दिली. बघूया स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता 5 मध्ये 15 प्रत्येक चेंडू गणित आपण धाबा पाहिले तर 3 आलेत. 5 त्रिक 15. बघूया अमोल चौधरी हरेश चौधरी अगदी सामन्याकडे पाहत आहेत. चांगले दोन्ही फलंदाज आहेत. एक मास्टर 40+ तर हरेश सध्या सिनियर 40+ मध्ये जॉईन झालेले आहेत. वासुदेव चौधरी आहेत, श्याम चौधरी देखील आहेत. हे सर्व मास्टर 40+ चे चांगले क्रिकेटर आहेत. बघूया 5 मध्ये 15 सामना अगदी मान्यवरांना देखील आवडेल असा सामना आहे. महेशजी चौगुले साहेब निलेशजी चौधरी साहेब देखील आज 40+ या स्पर्धेला इथे वेलात वेल काढून वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ आयोजित वरालदेवी चषकाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचशा हॅट्रिक पाहतोय, मात्र आमदारकीच्या हॅट्रिकी आपल्या भिवंडीमध्ये 2 झालेली आहेत. महेश चौगुले साहेबांची आणि शांताराम मोरे साहेबांची. क्रिकेटमध्ये चौकार षटकार विकेटचे हॅट्रिक पाहिलेत.
मात्र राजकीय क्षेत्रामध्ये भिवंडी तालुक्यातून आमदारकीच्या 2 विजयी हॅट्रिक आपण 2024-25 मध्ये पाहिलेले आहेत. इथे हा चेंडू अगदी बघूया इनफिल्डच्या वरून खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. अरविंद पाटील चेंडूला पकडतायत. धावा 2 पूर्ण केलेत. नक्की चेंडू काहीसा स्वेर होता. मात्र अगदी आता जगदीश म्हात्रेंना देखील ठरवलंय आर या पार. 5 मध्ये 15 बनवायच्या होत्या, या चेंडूवर आले 2. आता 4 मध्ये 13. आता धावा किती बनल्यात यापेक्षा किती बनवायचे आहेत हे खूप महत्वाचं आहे. 56 धावांचं लक्ष आणि 4 चेंडूमध्ये 13 वर सामना येऊन थांबलेला आहे. फुलटॉस चेंडू, चेंडूला सॉंग केलाय. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. मैदानामध्ये सलामीला आलेत. काय फलंदाजी करतायत. वा. आतापर्यंत धावा बनलेत. आपण पाहिले तर 49 झालेत. आता 7 ची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 7. 4 मध्ये 13 होत्या. त्यानंतर षटकार आलाय. आता 3 मध्ये 7. बघूया दया भंडारी कमबॅक करतील का. जगदीश म्हात्रे समोर. हा चेंडू बघूया सचिन इतरकडनं सोडलाय. मात्र मिथून तरेनं चेंडूला शॉर्ट फाईन लीगला पकडलाय. 22 प्लस वाईट अशा अतिरिक्त 2 धावा येतील. आणि आता 3 मध्ये 5. 7 होत्या, या 2 धावा बोनसच्या स्वरूपात आलेत. आणि आता फक्त धावा शिल्लक आहेत 5. नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आज आपण शैलेश म्हात्रेला जी गोलंदाजी दिली, जो प्रयोग केला, तो प्रयोग कुठेतरी आपल्या अंगाशी आलेला आहे. बघूया 3 चेंडू 5 धावा. हा चेंडू चालला अगदी विसेप मध्ये. बघूया कौकवना डिझाईनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अगदी पकडलाय. विनायक पाटील तिथे आहेत. सॉरी शैलेश म्हात्रे. जगदीश म्हात्रेनं एकाच धावेवर समाधान मानलाय. आता धावा बनल्यात 52. आता शिल्लक आहेत 4. 2 चेंडू मध्ये 4. काल 2 मध्ये 11 होत्या. आणि वेताल कोपर संघाचे राजेश भोईरनं 2 षटकार ठोकून तो सामना जिंकला होता. काल वेताल कोपर संघाने देखील चांगली फलंदाजी गोलंदाजी करून गटातून अंतिम विजेता संघ राहिलाय. 2 चेंडू 4 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे. चांगला चेंडू होता. अगदी बॅटची कळा लागली होती. सचिन इतरकर यष्टीरक्षिकेच्या भूमिकेत आहेत. आता 1 मध्ये 4. गोल्डन चौकार की षटकार, सिंगल डबल की डॉट, विकेट. सामना पुन्हा एकदा दया भंडारीनं आपल्या काल्हेर संघासाठी जिवंत केलेला आहे. 3 मध्ये 5 होत्या. त्यानंतर नक्कीच इथे पुन्हा एकदा दया भंडारीनं सामन्यात शिरकाव केलाय. आता 1 मध्ये 4. धावून होणं कठीण आहे. इथे चौकार आणि षटकारच ठोकावा लागेल. कारण की जगदीश म्हात्रे थकलेत. 4 धावा धावून पूर्ण करणं त्यांच्यासाठी कठीण आहे. 1 मध्ये 4. आणि हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय.
बघा दोन्ही संघ आपण जरा शांत धरा. पण मान्यवर कक्षामध्ये जे आपले आजचे मुख्य मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच आपण पाहतोय आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ज्यांनी विजयाची हॅट्रिक कंप्लीट केली आहे महेशजी प्रभाकर चौगले साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली टीमच्या वतीनं साहेबांना इथे सन्मानित केला जातोय. महेशजी चौगले साहेब यांचा शुभ सन्मान वरालदेवी क्रीडा मंडळ ताडाली 40+ संपूर्ण टीमच्या वतीनं साहेबांना शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊ. नक्कीच साहेबांचे इथे येतोचे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं केला जातोय. धन्यवाद साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली अमूल्य वेळ आपण दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण निलेशजी चौधरी साहेबांना देखील सन्मानित करूया. धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक ऑल टीमच्या वतीनं साहेबांना देखील इथे शॉल पुष्पगुच्छ आणि विठोरायाची ही कलाकृती मूर्ती देऊन साहेबांनी इथं सन्मानित केला जातोय. धन्यवाद निलेशजी चौधरी साहेब महेशजी चौगुले साहेब. आज आपण वेळात वेळ काढून या वरालदेवी चषकाच्या स्पर्धेला आपण आपली मोलाची उपस्थिती दिली. धन्यवाद महेशजी चौगुले साहेब निलेशजी चौधरी साहेब आपण आज आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आमच्या वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली संघाच्या वतीनं साहेब मनस्वी खूप खूप स्वागत आणि आभार. नक्कीच आमचे मान्यवर आमची रजा घेताना आपण पाहू शकता दर्शन चौगुले देखील त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज इथे स्पॉन्सर केले आहेत. यानंतरचा जो आपण सामना पाहणार आहोत एजी स्पोर्ट निंबवली आणि न्यू मिलन पायगाव आणि त्या सामन्यातून एजी स्पोर्ट निंबवली संघाचे संघनायक सीताराम गुलवी यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी नितीन गवली न्यू मिलन पायगाव या संघाला आमंत्रित केलेलं आहे. विजयजी गुलवी सुनीलजी गुलवी ऑल गुलवी अँड गुलवी कंपनी आपण मान्यवर कक्षामध्ये या. हेमंतजी गुलवी राम गुलवी सीताराम गुलवी असतील विजयजी गुलवी मनोहर गुलवी देखील जॉईन झालेले आहेत.
नक्कीच प्रकाशजी तारे विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. बघा बंदऱ्या मारुती काल्हेर आणि तुफान पिंपलास हा सामना अगदी अतिटटीचा आहे. मात्र इथे संघटनेचा मान सन्मान राखून संघटनेला सहकार्य करून इथे विलास पाटील सर आहेत, गणेश ठाकरे असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी अगदी आपल्या संघटनेचे अध्यक्ष साहेबांनी सांगितलेले की आपली जी नियमावली आहे पंचांचा निर्णय अंतिम, पंचांनी जो मैदानी निर्णय दिलेला आहे तो निर्णय कायम राहील अशी अध्यक्ष साहेबांची सूचना आलेली आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज चला बंदरामारुती काल्हेर संघ मित्रांनो संघटनेला आणि या आयोजन कमिटीला सहकार्य असू द्या. धन्यवाद काल्हेर संघ, तुमचे खूप खूप आभार. नक्कीच अगदी पंचांचा निर्णय त्यांनी मान्य केलाय. विनायक पाटील, दया भंडारी, राजन डी, राजन आर, ऑल टीम. नक्कीच इथे 1 चेंडू आणि 3 धावा, 1 मध्ये 3. नक्कीच अगदी संघटनेचा मान इथे बंदऱ्यामारुती काल्हेर संघानं राखलेला आहे. या टीमचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तसे तुफान पिंपलास संघ देखील दोन्ही चांगले संघ आहेत. नक्कीच मित्रांनो अगदी क्रिकेट खेळताना आपण कुठेतरी मान सन्मान एक आदर पूर्वक सर्वांचा मान राखायलाच पाहिजे. बघूया 1 चेंडू 3 धावा, दया भंडारी. एक मध्ये 3. बघूया इथे 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलाय बंदऱ्यामारुती काल्हेरनं. हार्डलॉक जगदीश म्हात्रे, स्कोर इज लेवल आणि चेसिंगच्या बलावर बंदऱ्यामारुती काल्हेर संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन दया भंडारी अँड संतोष म्हात्रे. त्यानंतर तानाजी दादा पाटील असतील, रमेश दादा म्हात्रे, मंगेश दादा माली, ऑल टीमचे खेळाडू यांच्याकडून देखील बंदऱ्यामारुती काल्हेर संघाला शुभेच्छा आलेत. आणि हार्डलॉक टॉपलॉक जगदीश म्हात्रे, संतोष माली, शिवा म्हात्रे, तुफान पिंपलास टीम. जगदीश म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपल्या संघटनेचे सहसचिव आहेत नितीनजी बजेके आणि ऑल टीम वरालदेवी 40+ ताडाली संघाच्या वतीनं आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, संघनायक, खेळाडू सर्वांचा स्वागत सन्मान या स्पर्धेचे आयोजक वरालदेवी ताडाली संघाच्या वतीनं केलं जातोय. जगदीश म्हात्रे आपण यायचंय. संतोष माली आपण देखील या. वेलकम. कमलाकर दादा पाटील दापोडे गावचे समाजसेवक, विजयजी गुलवी बसा, विजय भाऊ, मनोहर गुलवी, राम गुलवी, ऑल टीम. राजन डी, शिवाजी पाटील आपण यायचं. अरविंद दादा, राजन डी. नक्कीच आजच्या सकाळच्या सत्रावर 2 विजय बंदऱ्यामारुती काल्हेर संघानं संपादन केले आहेत. चला एजी स्पोर्ट निंबवली, शैलेश म्हात्रे अभिनंदन, राजन आर, दया भंडारी यायचं आहे, विनायक पाटील संघनायक, अरविंद दादा
महेश म्हात्रे, महेश भाऊ या स्टेजवर या. नितीन भजेके साहेब आपल्याला आग्र्याचं आमंत्रण करतायत. या योगेश भाऊ, मिथुनजी तरे, ऑल टीमचं आपण अभिनंदन करू. नक्कीच त्यांनी संघटनेचा मान राखलाय. दोन्ही संघांचं आपण कौतुक करू. चला चला मैदान खाली नका ठेवू. दया भंडारी अभिनंदन. जगदीश म्हात्रे दादा आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आणि SK एंटरटेनमेंटचे प्रोपायटर शंकर गुलवी यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झाले आहे. आणि साई कृपा ढुंगे संघाचे रोहिदास पाटील असतील आणि आमचे कमलाकर दादा पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे एक सिनियर खेळाडू, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनायक पाटील, महेश म्हात्रे, दया भंडारी, ऑल मेंबर्स सर्वांचं वरालदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. चला आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान घेऊया. काय दया भंडारी यांनी आपल्या संघाला सामना जिंकून दिला. खरोखर 3 मध्ये 7 होत्या, वाईट प्लस 22 झाली. शेवटपर्यंत हिंमत हारलेली जगदीश म्हात्रे समोर असताना शेवटच्या चेंडूवर 4 होत्या, त्यानंतर वाईट आला. 1 मध्ये 3 आणि तो सामना अगदी इथे स्कोर लेवलच्या बलावर जिंकून दिलाय. याला महत्वाचं आहे. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया दया भंडारी साहेबांचं. नितीन भजेके साहेबांच्या शुभ हस्ते बंदरामूर्ती कल्याण संघाचे एक सिनियर खेळाडू